नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी पाणीपुरी बनवणार आहे। तर पाणीपुरी बनवण्यासाठी मी सामान आणलेलं आहे। तर हिरवी मिरची, कोथिंबीर, त्याच्यानंतर पुदिना, तर आणि पाठीमागे जो तुम्हाला कुकर दिसत आहे त्याच्यामध्ये मी बटाटे उकडायला टाकलेले आहेत। तर आता मी पाणीपुरीचं जे सामान आहे म्हणजे पाणीपुरी कशी बनवतात ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे। तर घरच्या घरी पाणीपुरी कशी बनवायची, टेस्टी पाणीपुरी बनते घरी पण एकदम। म्हणजे तुम्ही पाणीपुरी गाडीवरती खाता ना त्याच्यापेक्षा पण छान पाणीपुरी आपण घरी बनवू शकतो। तर चला मग सुरुवात करूया। तो कोथिंबीर सगळं तोडून घेतलं, धुवून ठेवलं, आता मी मिक्सरमधून काढून घेते। तर चला आपल्या व्हिडिओवरती कंटिन्यू राहा आणि व्हिडिओला सपोर्ट करा, चॅनलला सपोर्ट करा। तुमच्या सर्वांचा आशीर्वाद व प्रेम असंच मिळू द्या। तर चला मग बनवूया घरच्या घरी पाणीपुरी। हिरव्या मिरच्या घेतल्या थोड्याशा तोडून आणि ह्या कोथिंबीर आहे चांगलं तोडलेलं आणि धुवून घेतलं स्वच्छ। आता हे मिक्सरमधून काढते आणि हे बघा पुदिना आपण आणलेला आहे। तर बिना पुदिन्याचं पाणी बनत नाही। तर आता हे मिक्सरमधून मी काढून घेते सर्व। तर हे बघा, हे मातीचं भांडं मी घेतलेलं विकत, म्हणजे डाळ वगैरे खूप छान वाटतात ही भांडी घरामध्ये असली की याच्यामध्ये भाजी काढून ठेवायला असं वगैरे, डाळ काढून ठेवायला। तर अशा प्रकारे मी मिक्सरमधून पुदिना बारीक काढला, मिरची आणि कोथिंबीर बारीक काढलं। हे सर्व मी आता एकत्र या भांड्यामध्ये टाकलेलं आहे। तर त्याच्यामध्ये मी आता थोडंसं पाणी टाकते। तुम्हाला जेवढं म्हणजे चटणी हे पाणी बनवायचं आहे पाणीपुरीचं त्याप्रमाणे तुम्ही मसाला तयार करा। थोडीशी हिरवी मिरची तुमच्या तिखटप्रमाणे, म्हणजे तुम्ही किती तिखट खाताय त्याप्रमाणे। आणि हे फ्रीजमधलं पाणी, थंड पाणी टाकलं की याच्यामध्ये की छान लागतं पाणी। आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार, म्हणजे तुम्हाला कसं किती मीठ टाकायचं आहे त्याप्रमाणे मीठ टाकायचं। बटाटे उकडून घ्यायचे। आता हे बघा, मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते। त्याच्यानंतर याच्यामध्ये काळं मीठ टाकायचं थोडंसं, आणि मग जलजिरा येतो ना, 1 रुपयाचं पॅकेट मिळतं दुकानावरती, ते 2 पाकिटं जलजिरा टाकायचं। हे बघा काळं मीठ आहे, तर काळं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये, आणि 2 जलजिराचे पाकिटं। बर्फ असला तर थोडासा बर्फ टाकायचा त्याच्यामध्ये, म्हणजे पाणी थंड झालं की खूप छान पाणी लागतं ते। आणि अशा प्रकारे हे बघा, मी आता पाणीपुरीचं हे पाणी आता माझं तयार झालेलं आहे। घरी अशा प्रकारे पाणीपुरी आपण तयार केली ना की आपण जसं गाडीवरती खातो तशाचप्रमाणे खूप छान असं पाणी घरी टेस्टी बनतं आणि खूप छान असं लागतं पाणीपुरी। आम्ही तर घरीच बनवतो, कारण बाहेर बघा गेलं सगळं खायला तर कसं तेवढंच आपल्याला 5 आणि 6 अशी पाणीपुरीची एक प्लेट आपल्याला मिळते। पण घरी असे 2 पाकिट आणलेत, म्हणजे 100-100 रुपये एका पॅकेटमध्ये 100 फुगे असे 2 पाकिट आणलेत। आता थोडासा पुदिना उरलेला आहे। तर बटाटे मी उकडून घेतलेले आणि आता बटाटे मी शिलून घेते। बटाटा, कांदा, शेव अशा प्रकारे हा मसाला पाणीपुरीमध्ये म्हणजेच फुग्यांमध्ये भरायला खूप चांगला लागतो असा मसाला तयार केला की। आणि आमच्या इकडे कसे असेच बनवतात। आता अशा प्रकारे मसाला बनवतात, म्हणजे बटाटा असा उकडून घेतात, त्याच्यामध्ये कांदा बारीक चिरून टाकतात, मग असे शेव असतात आपले पिवळ्या कलरचे, मसाले शेव नाही, साधे पिवळ्या कलरचे बारीक शेव असतात ना, तर ते शेव। तर अशा प्रकारे पाणीपुरीसाठी म्हणजे मसाला पूर्ण असा तयार होऊन जातो चांगला। आणि याच्यामध्ये थोडासा पाणी टाकायचं, आपण जे पाणी बनवलेलं आहे ना ते थोडंसं पाणी टाकायचं, आणि काळं मीठ आपलं आपण जे खातो भाजीमध्ये ते मीठ। तर अशा प्रकारे हे बघा पाणीपुरी सर्व तयार झाली। तर हे पाणी आहे, हे फुगे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर कापून ठेवलेलं, त्याच्या बाजूला बटाटा आणि कांदा आणि शेव।
खूप छान अशी पाणीपुरी तुम्ही अशी बनवली ना की खूप छान पाणी आपल्याला घरी पाणी असं खूप छान लागते. तर तुम्ही हे एकदा बनवून बघा. एकदम साधी आहे, साधी म्हणजे अशीच बनवतात आमच्या गावी, तर अशीच बनवतात अशा प्रकारे, तर खूप छान लागतं. आणि तुम्ही जे गाडीवरती खाता ना त्याच्यापेक्षा जी अशी तुम्ही बनवली आहे ना घरी, तर हे खूप टेस्टी लागतं पाणीपुरी. तर अशी नक्कीच बनवून बघा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन ब्लॉगसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा माझा मोठा मुलगा आहे, तर तो बघा घेतलं आहे त्यानं प्लेटमध्ये, आणि हा मोठा मुलगा आहे. तर सांगतो आहे की आई पाणीपुरी आज खूप छान बनलेली आहे म्हणून बघा.